हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत जिल्हा परिषदचे जे फार्मसी ऑफिसरचे रिझल्ट आहेत। मित्रांनो लास्ट म्हणजे 2 महिन्यापूर्वीच काही झेडपीचे रिझल्ट आलेले होते आणि मित्रांनो काही झेडपीचे रिझल्ट राहिलेले होते। आणि मित्रांनो राहिलेल्या रिझल्ट मध्ये लास्ट वीक मध्ये 3-4 झेडपीचे रिझल्ट आलेले होते आणि मित्रांनो आतापर्यंत टोटल 7 झेडपीचे रिझल्ट राहिलेले आहेत। त्यामध्ये मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वीच एक रिझल्ट आलेला आहे। तो कोणता आलेला आहे मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, ही ऑफिशियल साइट आहे। कोणती? झेडपी सातारा। झेडपी सातारामध्ये ज्या ज्या आपल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी फार्मसी ऑफिसरचा पेपर दिलेला आहे, तर मित्रांनो त्या सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट आताच थोड्या वेळाआधी आलेला आहे। तर मित्रांनो हे सर्व झेडपीचे रिझल्ट बद्दल किंवा अदर दुसऱ्या फार्मसीच्या ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सी आहेत त्या सर्वांची इन्फॉर्मेशन मित्रांनो आपल्याला आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर भेटते। आणि मित्रांनो जे काही रिझल्टचे पीडीएफ वगैरे आहेत तर ते कुठे भेटते मित्रांनो? आपल्या आरडी फार्मा टेलिग्राम चॅनलवर। तर मित्रांनो आता आपण रिझल्ट कसं बघायचं हे दाखवतो। ऑफिशियल साइटवर जायचं, झेडपी सातारा। याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना मित्रांनो, इथे सर्वात वर तुम्ही बघत असाल विभाग, आरोग्य विभाग। त्याच्यामध्ये बघा, जिल्हा परिषद सातारा भरती प्रक्रिया सन 2023 च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल, संवर्ग औषध निर्माण अधिकारी। तर मित्रांनो हेच रिझल्ट आहे। ह्याची पीडीएफ आपण डाउनलोड करणार, बघू की यामध्ये टॉपर कितीचा असणार आहे आपण या पीडीएफ मध्ये बघणार आहेत। इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, या आयबीपीएस कंपनीने जी एक्झाम कंडक्ट केलेली आहे त्याचा लोगो आहे। आणि मित्रांनो इथे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या स्टुडंटला 19 पेक्षा जास्त मार्क आहेत, 90 पेक्षा जास्त स्टुडंटला मार्क आहेत, ते स्टुडंट क्वालिफाय झालेले आहेत। जर मित्रांनो तुम्हाला या लिस्ट मध्ये तुमचं नाव भेटत नाहीये, म्हणजे समजायचं मित्रांनो तुम्हाला 90 पेक्षा कमी मार्क असणार आहेत। तुम्ही इथे बघू शकता जिल्हा परिषद सातारा। आणि मित्रांनो याच्यामध्ये टॉपर जर तुम्ही बघितलं, एनटीसी कॅटेगरीचे फिमेल इथे टॉपर असणार आहे। ते किती मार्कवर असणार आहे मित्रांनो? 172 मार्कचा जिल्हा परिषद साताऱ्याचा औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरचा रिझल्ट लागलेला आहे। तर मित्रांनो आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लिस्ट बघणार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुमचं नाव कुठे ते चेक करायचं आहे, राईट। तर तुमची जर चांगली रँक असेल त्यानंतर तुम्हाला मित्रांनो जे ऑफिशियल नोटिफिकेशन वॅकन्सीचा होता ते चेक करायचंय। त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बघायचंय की तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, नंतर मित्रांनो समान आरक्षण शिवाय किती जागा आहेत, आणि त्यानंतर मित्रांनो हे वरचे जे स्टुडंट आहेत तुम्हाला तसं मायनस करून तुमची रँक तिथे डिसाइड करावी लागणार आहे। आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की सर माझा रँक मध्ये येऊ शकतो, तर तुम्हाला मित्रांनो डॉक्युमेंटेशन साठी जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असणार आहेत ते सर्व डॉक्युमेंट काय करायचे मित्रांनो? रेडी करायचे डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन साठी। आणि मित्रांनो आता दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर राहिले आमच्या झेडपीचा रिझल्ट आणखीन लागलेला नाहीये, काय करणार? तर मित्रांनो तुम्हाला 2-3 दिवस वेट करावं लागणार आहे। आणि मित्रांनो ज्या ज्या स्टुडंटचा रिझल्ट लागलेला आहे, सिलेक्शनची लिस्ट आलेली नाहीये, तर त्या स्टुडंटची पण लवकर येणार आहे। त्यांना डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन साठी लवकर बोलवणार आहे। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जे ऑफिशियल झेडपीची साइट आहे ती कंटिन्युअसली चेक करत राहायचंय। तुमचा मोबाईल नंबरवर मेसेज येईल, मेल येईल, किंवा तुम्हाला ऑफिशियल झेडपी साइटवर नोटिफिकेशन येणार आहे। आणि मित्रांनो ही जे पीडीएफ असणार आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो तुमच्या जे काही डाऊट असतील ते कमेंट करा। थँक्यू।